अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आलेले आहेत। पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नागवडे यांची निवड झालेली आहे। तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर निखिल ठाकरे हे युवकचे प्रदेशाध्यक्ष असतील। काही संघटनात्मक बदल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होत आहेत आणि त्याच अनुषंगाने वैशाली नागवडे यांची आता महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते पद रिक्त होतं। त्यापदी वैशाली नागवडे यांची वर्णी लागलेली आहे। वैशाली नागवडे यांना महिला प्रदेशाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस देण्यात आलेला आहे। तर निखिल ठाकरे हे युवकचे प्रदेशाध्यक्ष असतील। काही बदल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहेत आणि याच बदलांच्या अनुषंगाने वैशाली नागवडे यांची नियुक्ती आता महिला प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे। अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला देतात। संदीप, अगदी आपल्याला माहिती आहे रुपाली चाकणकर यांच्याकडे खरं तर महिला प्रदेशाध्यक्ष पद होतं, मात्र जे प्रकरण घडलं खराब प्रकरण त्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला गेला होता। जसं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता तसंच महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा घेतला होता आणि त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची उत्सुकता महिला कार्यकर्त्यांमध्ये होती आणि ती आज अखेर संपलेली आहे असं म्हणता येईल। वैशाली नागवडे यांची अखेर नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या 26 वर्षांपासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत विक्रांत आणि पंचायत समिती सदस्य पद त्यांनी भूषवलेलं आहे। त्याचबरोबर महानंद दूध डेअरी जी आहे त्याचं चेअरमन पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद देखील त्यांच्याकडे होतं। त्यामुळे सक्रिय राजकारणामध्ये त्या होत्या आणि त्यानंतर आता ही मोठी जबाबदारी जी आहे ती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे असं म्हणता येईल। आणि आज सुनेत्रा पवार यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या हस्तेच ही जबाबदारी जी आहे ती वैशाली नागवडे यांच्यावर खरं तर सोपवण्यात आली आहे। दुसरं म्हणजे युवकच्या अध्यक्षपदावर कोण असणार याचीही उत्सुकता होती। त्या पदावर निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे या दोघांचीही नियुक्ती आज करण्यात आलेली आहे। विक्रांत, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी। गेल्या अनेक महिन्यांपासून ही पदं जी आहेत ती पक्षामध्ये रिक्त होती, परंतु अखेरीस आता तुम्हाला न्याय मिळाला आहे आणि खरं तर पक्षाने निवडी जाहीर केलेल्या आहे। काय पहिली प्रतिक्रिया? प्रथम स्वर्गीय आमचे नेते अजितदादा यांच्या स्मृतीस अभिवादन करते, कारण खरं तर आमच्यासारख्याची राजकारणाची सुरुवात ही अजितदादांपासून झाली आणि जे आम्ही घडलोय ते अजितदादांमुळेच घडलेलो आहोत। आज प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खरं तर दादा हवे होते अशी प्रथम मनात आलं, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं। आज राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राबाई पवार यांच्या हस्ते पत्र प्राप्त झालं। खरं तर पत्र मिळाल्यानंतर आनंदापेक्षा जबाबदारीची जाणीव जास्त झाली, कारण दादांनंतर खरं राजकारण समाजकारण करत असताना दादांची नीतिमूल्य पाळणं हे खूप तर वैशाली नागवडे या प्रतिक्रिया देत आहेत, ज्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्या माध्यमांशी संवाद साधतात, माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। त्यांनी पक्षाचे आभार मानलेले आहेत। अजित पवार यांच्यानंतर अजित पवारांची नीतिमूल्य सांभाळणं हे गरजेचं आहे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना नागवडे यांनी व्यक्त केली।